नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे। आज देवराम लांडेंचा वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी डीजे तसेच मिरवणूक या ठिकाणी जंगी आयोजित करण्यात आली होती। आणि हे जे बाजूला दिसतंय हे ताशा पथक देखील झांज पथक ही सगळे तरुण वाजत होते। मिरवणूक चाललेली असतानाच आता ही जी बाजार समितीचा हा जो तीव्र उतार आहे त्या तीव्र उतारावर हे जे डीजेचं जे वाहन आहे त्याचा ब्रेक फेल झाल्यामुळं ती गाडी सरळ खाली आली आणि येत असताना ही जी समोर जी मुलं होती हे सोमतवाडीचं झांज पथक आहे आणि यांच्या जवळजवळ 4 ते 5 लोकांचा याच्यामध्ये अपघात झालेला आहे, त्यांना इजा झालेली आहे। एकाची प्रकृती ही अत्यवस्था आहे, त्याला आता पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे। बाकीची स्टेबल आहे। तर समोर पाहू शकता का जर ह्या ठिकाणी ही बाजार समितीचा हा जो नाका आहे त्या चेकपोस्टला म्हणजे ड्रायव्हरने ब्रेक फेल झाल्याच्या नंतर गाडी साईडला घेतली नसती, याला धडकवली नसती तर खूप मोठा म्हणजे अनर्थ झाला असता। अनेक लोकांचे जीव या ठिकाणी गेले असते। एक व्यक्ती जर ठाकर समाजाची सगळी ही वाद्य वाजवणारी मुलं आहेत त्यांचा आता अपघात झालेला आहे। माझ्या समोर 5 ते 6 लोक जखमी झालेले दिसत आहे। इथं खाली जर पाहिलं तर इथं रक्त वगैरे रक्तस्राव पाहू शकता तुम्ही, रक्त वगैरे पोलीस पण या ठिकाणी झालेला आहे। नंतर काही मुलांनी मग उद्रेक होऊन हे बघा गाडीच्या काचा देखील दगडी मारून फोडलेल्या दिसून येत आहे। तर देवराम लांडे यांचा ही जी वाढदिवसाच्या निमित्त जी मिरवणूक होती त्याच्यामध्ये विघ्न आलं आणि हा अपघात झालेला आहे। एका मुलाची प्रकृती अतिशय अत्यवस्था आहे, आता त्याला पुढील उपचारासाठी वेगळ्या दवाखान्यामध्ये नेणार आहेत। देवराम लांडे किंवा बाकीचे लोक सगळे आता इथे कोकटे हॉस्पिटल म्हणून खासगी हॉस्पिटलमध्ये ते सगळे जण आहेत। आणि अशा पद्धतीचा हा अतिशय भयंकर अपघात झाला होता। यापूर्वीच म्हणजे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक फुल लोड कटिंगच्या दुकानामध्ये ट्रक शिरला होता। जर ते असाच अपघात घडला होता त्याच्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु या ठिकाणी अनेक लोक जखमी झालेले आहेत। जुन्नर टाइम्स, जुन्नर।